कडक कडक चाय से कडके मेरा काम. कुणी काय पण म्हणा, मी मात्र हे नक्कीच म्हणेन. कारण की ना कडक चहा पिल्याशिवाय कडक काम काय होत नाही माझं तर बाई. म्हणूनच ना हा गरमागरम कडक चहा पिऊन आणि नाश्ता करून निघालो होतो तनुजच्या स्कूलमध्ये. तनुजला तर आज सुट्टीच होती, पण त्याच्या स्कूलमध्ये ना स्मार्ट पॅरेंटिंग वर एक सेशन होता, तोच अटेंड करायला चालली होती. पप्पा सोबत असल्यावर आमचे छोटे साहेब जरा जास्तच खुश असतात. तनुच्या पप्पाने आम्हाला स्कूल जवळ सोडलं आणि ते आपले त्यांच्या कामासाठी निघून गेले. तशी तर त्यांना पण सुट्टी होती, पण तीच ती तर एक्स्ट्राची कामं. स्कूलमध्ये ना क्रिसमसच्या वाईब दिसत होत्या. सेशन मल्टीपर्पज हॉलमध्ये होता. चांगला होता सेशन, बरीच माहिती मिळाली. तास दीड तासाच्या सेशन नंतर घरी आलो होतो आणि आता खूप जोराची भूक पण लागली होती. आणि तनुषला खायचा होता पनीर पराठा. त्यासाठीच ना पनीर खिसून घेतलं आणि पनीरचं स्टफिंग बनवून घेतलं. आणि पनीर तर ना माझ्या लेकाचं फेवरेटच आहे. पनीरचं काय पण बनवून द्या, अगदी आवडीने खाणार. आणि असा पनीरचा पराठा तर ना जास्तच आवडतो त्याला. लागलीच माझ्यासाठी चपाती भाजी बनवून घेतली आणि जेवण पण करून घेतलं. मी आपलं तनुषला स्क्रीन जेवढा अवॉइड करता येईल ना तेवढं करत असते. त्याच्यासाठीच ना क्ले, पझल असे गेम त्याला खेळायला देत असते. आणि जमल तेव्हा संध्याकाळचं गार्डन मध्ये पण घेऊन जात असते. आता गार्डन मध्ये आणलं की ना त्याची चांगलीच फिजिकल ऍक्टिव्हिटी तर होतेच, पण तो खूप एन्जॉय पण करतो. आम्हाला गार्डन मध्ये बघून ना तनुचे पप्पा पण कामावरून डायरेक्ट गार्डन मध्ये आले होते. मग काय सोबतच वरती गेलो. आता खेळून दमून जाम भूक लागली होती आमच्या छोट्या साहेबांना. मग काय घेतले ना फ्रुट्स खायला.